So many reasons are there. Anyway, आम्ही म्हणचे काले ताका जर जाऊ ना ही कालिंगी प्रॉब्लेम असते कालिंगी प्रॉब्लेम आहे ताका सैरीक लागना कालिंग प्रॉब्लेम आहे ताका भुरगीं जावना गे हो दादल्याक प्रॉब्लेम गी बायलेक प्रॉब्लेम तुका घाल्याक वखद दिताय तूं मागीर सारचे काजर जाल्ले पयलें ओके जनरली सारतात काजर जाली ओके ओके कितले टाइम जाले काजर जावन 7 वर्सां जाली भुरगीं जावना भुरगीं कितलीं ना आमकां भुरगीं नात 7 वर्सां जावन भुरगीं जावना गे एक फावटी सांगलें मगो भुरगीं ना परत 7 वर्सां जावन भुरगीं ना गे ताका म्हणचे कालें गो ते गाया वयर आनी की करपूचे खाल्याक म्हाका भुरगीं ना गे पडणी नो प्रॉब्लेम फर्स्ट ऑफ ऑल सबार जाणांनी चिंचे पाप साहेबान पोर करेक्ट सांगले काजार जावचे भुरगीं करूंक The purpose of marriage, according to Catholic theology, is not procreation. काजार असो शेवट भुरगीं नाही कोणाकडे विचारा तुम्ही बेसपाक लागीर जाल्यार विचारा म्हाका कांय भिरांत ना काजार असो शेवट मोग people marry to share the love of God. तो काजाराचो शेवट जावन आसा मोग पती पत्नी मोग कितें क्रिस्त आनी पवित्र सभेमध्ये असलेल्या मोगाचो रूपकार जावन आसा काजाराचो शेवट भुरगीं काजारांत मोग केल्या वरवीं त्या मोगाचो प्रतिफळ जावन बाय प्रॉडक्ट आमच्या मैसूरांत एक शुगर फॅक्टरी आसा शुगर फॅक्टरी माई शुगर म्हणून थंयसर लाखांनी खूब येतात घालतात आनी खूब असो रोस काडतात तो खूब असो रोस मुखार वचून कालें पुरो प्रोसेस जाता आनी साकार येता लास्टाक साकार येता सांगाताच पयलो इल्लें ताजे मोलॅसस म्हणटा आमी मागीर याद पडटा ताजे थिक प्रॉडक्ट ते सायडीन वता आनी थंय वचून थंय ट्रिपल एक्सरम जाता सांगाताच इतल्या सायडीन ती मोड्डी उरता म्हणटा आमी काल म्हणटा द स्लज उरता तें सायडीक वचून थंयसर पेंड जाता आमी म्हणटा फीडर फॉर द काउस फॉडर ओके ते जाता उपरांत ताजे काल म्हणटात फायबर ते नार उरलेलो तो तिशीन वचून थंय पेपर जाता सो पेपर फॉडर आनी ट्रिपल एक्सरम जाता आतां आमी म्हणयत की माई शुगर फॅक्टरी काल्याक आसची म्हळ्यार पेपरां करूंक माई शुगर फॅक्टरी आसची साकार करूंक द पर्पज ऑफ द फॅक्टरी इज टू प्रिपेअर शुगर बाय प्रॉडक्ट इज पेपर बाय प्रॉडक्ट तशेंच काजाराचो शेवट मोग अटूट बंधन मोग आणि तो मोग केल्ल्या वरवीं त्या मोगाचें फळ जावन तुमकां भुरगीं येतात ते देखून काजार तुमचे भुरगीं जावंक न्ही ते पाप साहेबान म्हणलें यू आर नॉट रॅबिट्स टू क्रिएट गो ऑन प्रोक्रिएटिंग म्हणून पाप साहेबान सांगिल्ली उतरां हांवें सांगिल्ली न्ही मोगाच्या भाव भयणीनो ते देखून उडास दवरा कोणाक भुरगीं ना जाल्यार कोणाक काजार जायना जाल्यार उडनी दॅट इज देअर लायफ दे नो इट बेटर यू डोंट गो टू जज यू कॅन ओनली थिंग यू कॅन डू इज घरा रावन माग तांच्या खातीर घरा रावन माग पूण तांचे कडेन कोणसा येनाका कोणाचे काळीज कोणसा येनाका मोगाच्या भाव भयणीनो हे आमी अशें कोणसेल जावंक पुरो आमचो इरादो पाड न्ही पूण आमच्या उतरां वरवीं तांचे काळीज दुखता आनी तांचे काळीज आमी मोड घालता डोंट बी इन्क्विजिटिव्ह अबाउट अदर्स लायफ निमाणे मोगाच्या भाव भयणीनो silence can speak louder than words silence can speak louder than words सबार संगतीने आमी उलयजेत म्हणून ना थोड्या पटी आमकां एक तुळवेंत एक आसा यानला पातेरये सगळी उलय हांव उलयलो खालें बेश्टे खालें म्हणून एक सांगाजे म्हाका खालें म्हणून सांगाजे यानला पातेर म्हणून तुळवेंत म्हळ्यार हांव उलयलो म्हणून तशें आमी खालें म्हणून सांगाजेच थोड्या संगतीने मोगाच्या भाव भयणीनो उलयना जाल्यार भारी बरें You can do much better when you don't speak. उलयनातल्या वेळार आमी जायतें बरें करी येता ते देखून सायलेन्स स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स ते देखून तुका कितें बगता तें सांगाजेच म्हणून ना तोंडांत व्हडली जिप्प घाल तोंडाक जायना जाल्यार म्हाका सांग हांव तुका फेविक्विक काडून दिता उक्तें जायना तोंड पूण उक्तें करनाका तोंड मोगाच्या भाव भयणीनो आमी एकामेकाक भोळें जावया we'll become gentle towards each other gentle in our corrections gentle in our words gentle in our approach as we become gentle people will know
that God is near. आम्ही बोळी झाल्यावर वी संसाराक देव लागी आसा म्हण कळटा. आम्ही सांगचे न्ही पवित्र पुस्तक सांगता फिलिपी घरांक बरयलें 4:4 फिलिपियन्स चॅप्टर 4:5 कितें म्हणटा? तुमचें बोळेपण समेस्त मनशाक कळीत करतलें की सौम्याचें राज लागी पावला. तुमचें बोळेपण, your gentleness will tell the whole world, सगळ्यांक कळीत करतलें की सौम्याचें राज लागी पावला. मोगाच्या भाव भयणीनो, so unless you become gentle, you will never be able to tell others that God is close.